हॅलो फ्रेंड्स. सो हा व्हिडिओ BMS फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी पुढे येणाऱ्या त्यांच्या युनिव्हर्सिटी एक्झामसाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे. तर मी या व्हिडिओमध्ये रचना शारीर यातील जे युनिव्हर्सिटीसाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहे ते तुम्हाला इथे सांगणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ठीक आहे. रचना शारीरमध्ये बेसिकली आपल्याला काय काय येणार आहे, जो आयुर्वेदाचा पार्ट आहे. ओके. सो रचना शारीरचे 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. सो त्याचे सगळे इथे टॉपिक मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. सो बघा, रचना शारीरचा पेपर फर्स्ट. सो पेपर फर्स्टमध्ये काय आहे, फर्स्ट चॅप्टर आपला कोणता, शरीर उपक्रमणीय शारीर, माहिती आहे. सो याच्यामध्ये काय लिहायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपण बघितलं शरीरची व्याख्या, परत त्याची उत्पत्तीची व्याख्या, ठीक आहे, गर्भाची उत्पत्तीची, देन त्याचे अभिनिवृत्ती शारीर देखील आहे त्याच्यामध्ये, ते सुद्धा वाचून द्यायचं आहे. कारण मागच्या वेळेस इथे क्वेश्चन आला होता मागच्या युनिव्हर्सिटीला. सो हे सुद्धा आपल्याला जे काही आहे बुकमध्ये ते एकदा तरी त्याला रिव्ह्यू एकदा द्यायचा आहे, बरोबर. त्यानंतर मृत शारीर संशोधन, तो जो मोठा श्लोक आहे तो सुद्धा झालं. त्यानंतर हे SAQसाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर परिभाषा शारीर. सो हे देखील SAQच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये ह्याचे परिभाषा आहेत. ओके. याच्यापैकी कोणत्याही 3 तुम्हाला विचारले जातील SAQमध्ये. ठीक आहे. सो जसं की कुर्चा असेल, कंडरा, जाल, अस्थिसंघ, सीमंत, सेवनी, रज्जू, लसिका, ठीक आहे, यांचा तुम्हाला परिभाषा पाठ करून जायचा आहे, त्यांची संख्या. ठीक आहे, समजलं. नंतर याच्यामध्ये बघा षडांग शारीर. षडांग शारीरचा श्लोक तो म्हणजे एक ऑरमध्ये क्वेश्चनमध्ये विचारू शकतो. ठीक आहे. त्यानंतर मेन टॉपिक आपला आहे गर्भशरीर. सो गर्भशरीर मेनली याच्यावर LAQ देखील लिहू शकतो आणि SAQ देखील लिहू शकतो. सो याच्यामध्ये काय काय लिहिणार आपण, ठीक आहे, याच्यामध्ये लिहिणार त्याची व्याख्या, गर्भ उत्पादक भाव, ठीक आहे, शुक्र आणि आर्तव. ठीक आहे. आपण त्याच्या बघितलं शुक्र शुद्ध लक्षणे. ओके. शुक्र लक्षणे, शुद्ध आर्तव लक्षणे. सो असा क्वेश्चन देखील येऊ शकतो. SAQ पण येऊ शकतो की शुद्ध शुक्र लक्षणे लिहा चरकानुसार सुश्रुतानुसार. सो त्यांचे 2 श्लोक आपल्याला पाठ पाहिजे. सो हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. हा गर्भशारीरच एक महत्त्वाचा टॉपिक. ठीक आहे. नंतर मासानुमासिक वृद्धी, ठीक आहे, मंथ वाईज डेव्हलपमेंट, LAQमध्ये येऊ शकतो आपल्याला तो. ठीक आहे. मॉडर्न आणि आयुर्वेदिक दोन्ही लिहा. देन गर्भपोषण, ठीक आहे. नंतर अपरा आपले प्लासेंटा फॉर्मेशन, ठीक आहे. नंतर गर्भ अंग प्रत्यंगोत्पत्ती. सो याचा खूप मोठा श्लोक आहे की कशापासून कोणत्या क्रियेपासून कोणता अंग तयार झाला गर्भाचा. ठीक आहे. जसं की आपला फुफ्फुसाची उत्पत्ती कशापासून झाली, कफाच्या फेनपासून, बरोबर. सो त्याच्यामुळेच तसेच आपल्याला ते जे आहे तो श्लोक आपल्याला लक्षात पाहिजे. बेसिकली त्याच्यामध्ये काय कशापासून कशाची निर्मिती झाली हे लक्षात पाहिजे. ठीक आहे. हा गर्भशरीर इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अस्थिशारीर. अस्थिशारीरचा आपल्याला SAQ येऊ शकतो किंवा त्याचा LAQ देखील ऑरमध्ये क्वेश्चन टाकून येऊ शकतो, बरोबर. त्याची व्याख्या लिहिणार आपण, त्याच्यात त्याचे प्रकार लिहिणार, अस्थिचे प्रकार किती आहेत, बरोबर, 5 प्रकार, आणि त्याचे स्वरूप लिहिणार. ठीक आहे. तो चार्ट लिहिणार. त्यानंतर कोष्ठ आणि आशय शारीर आपण घेतलेल्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तुम्हाला याचे नोट्स देखील भेटून जातील, पेड नोट्स आहेत. त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअप. ओके. सो बघा, याच्यामध्ये काय लिहिणार आपण, कोष्ठ व्याख्या किंवा आशय व्याख्या, नंतर कोष्ठांग आहेत आपले. ठीक आहे. नंतर संख्या किती आहेत ते सुद्धा लिहायचं आहे, महत्त्व, त्याचे कार्य, हे त्याच्यामध्ये कंटेंट एवढं आलं पाहिजे. ठीक आहे. देन नंतर हे झालं पेपर 1साठी आपल्याला किती 80 मार्काचं आहे. ओके. आयुर्वेद. देन आयुर्वेद प्लस मॉडर्न. त्यानंतर पेपर 2. आता पेपर 2मध्ये काय येईल तर बघा, प्रमाण शरीर. आपण प्रमाण शरीर सगळे शिकलेलो आहोत, लेक्चर अपलोडेड आहे. त्याच्यामध्ये अंजली प्रमाण, अंगुली प्रमाण झालं. त्यानंतर शिरा शारीर. बघा, आता हे जे टॉपिक्स आहे, शिरा शारीर, धमनी शारीर, स्रोत शारीर, स्नायू शारीर. सो हे जे आहे आपल्याला SAQसाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे किंवा याचा आपल्याला एक LAQ देखील फॉर्म होऊ शकतो दोघांचं मिक्स करून, बरोबर. देन बघा, त्याच्यामध्ये काय लिहिणार आपण, त्याची निरुक्ती लिहिणार फर्स्ट ऑफ ऑल, बेसिक ब्लड स्ट्रक्चर, त्याचे प्रकार लिहिणार. ठीक आहे. त्याची संख्या लिहिणार किती आहेत ते, आणि त्याचे कार्य लिहिणार. ठीक आहे. सो असे पॉईंट वाईज आपण तिथे लिहायचं आहे श्लोक, एक्सप्लेनेशन. ओके.
झालं. त्यानंतर कला शरीर हा सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, येऊ शकतो आपल्याला. तर याचे काय लिहिलं आपण, त्याची परिभाषा, निरुक्ती, प्रकार लिहिणार आहे. ओके, LAQ येऊ शकतो मे बी. त्यानंतर इंद्रिय शरीर. ओके, सो हे देखील आपल्याला मागच्या वेळेस आलं होतं बघा, मॉडर्नमध्ये आलं होतं टंग. ओके, एक्सप्लेन करायचे. सो असं सुद्धा येऊ शकतं आयुर्वेदामध्ये, एक्सप्लेन करा इंद्रिय शरीरमध्ये. ठीक आहे, आता इंद्रिय शरीर बघा, याच्यात परिभाषा, निरुक्ती लिहायची, अर्थ लिहायचा, त्याचे अधिष्ठान माहिती तुम्हाला PV शिकलं, प्रकार. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कोणकोणते बघा, 5 आपले ज्ञानेंद्रिय आहे, कर्ण, त्वचा, नेत्र, जिव्हा, नासा. सो असं विचारू शकतात, जिव्हाचं एक्सप्लेनेशन लिहा. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपलं मॉडर्न आयुर्वेदा दोन्ही लिहायचं असतं. ठीक आहे, कर्ण, त्वचा याच्यापैकी काही सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे, त्यानंतर मर्म शरीर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या रचना शरीराचा. ओके, आणि हार्ट देखील आहे. याच्यामध्ये मागच्या वेळेस क्वेश्चन आला होता की 3 मर्म दिले होते, तर ते एक्सप्लेन करा, त्याचं अधिष्ठान कुठे आहे, आणि आपले जे हे आहे त्यांचे डायग्राम काढा, सचित्र. सो तुम्हाला याच्यामध्ये एक असा क्वेश्चन येऊ शकतो की सचित्र. ठीक आहे, सो सचित्र जेव्हा हा आला म्हणजेच डायग्राम काढायची आहे. ओके, काही जण हा जो वर्ड आहे याला निग्लेक्ट करतात, इग्नोर करतात, आणि नुसतं त्याचं एक्सप्लेनेशन एक थेरी पेपर लिहून, म्हणजे एक थेरी लिहून येतात. पण नाही, आपल्याला तिथे डायग्राम देखील काढायचे आहे. ठीक आहे, डायग्राम इज मस्ट. ओके, जिथे जिथे गरज लागली तिथे तिथे डायग्राम काढायची आहे, त्याने आपल्याला प्लस मार्क्स हे मिळतात. ठीक आहे, झालं. त्याचे मर्मशरीरमध्ये सपोज आपल्याला SAQ आला तर, म्हणजे एक्सप्लेन मर्मशरीर, तर आपण त्याच्यात काय लिहिणार, त्याची निरुक्ती, परिभाषा, त्याचं वर्गीकरण. ठीक आहे, प्रकार, त्याचे स्थान. ठीक आहे, एवढं आपण SAQ सफिशियंट आहे. LAQ आलं तर मग त्याला डिटेलमध्ये आपल्याला लिहायचं. मग आणि असं सुद्धा येऊ शकतं SAQला की मर्म, विविध लक्षणे लिहा SAQ. आणि त्रिमर्म हा सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्रिमर्म. ठीक आहे, याच्यामध्ये आपलं हृदय, बस्ती आणि शिर. ठीक आहे, सो हे 3 मर्म जे आहे हे सुद्धा आपल्याला नीट लक्षात करून जायचे आहे. याचा श्लोक त्रिमर्माचा, बरोबर. मर्मशारीरमध्ये जे श्लोक आहेत ते सुद्धा आपण मेन श्लोक करायचे, त्याचे टाईप्सचे श्लोक, त्याचे निरुक्ती, परिभाषा. ठीक आहे, त्रिमर्माचा श्लोक, एवढे आपल्याला श्लोक करायचे आहेत, बरोबर. त्यानंतर संधिशरीर जॉईंट्स. ओके, त्याचं काय लिहिणार आपण, त्याचं इंट्रो लिहिणार, इंट्रोडक्शन काय असतं बेसिकली, त्याचे डेफिनेशन लिहिणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्याची संख्या लिहिणार, आणि त्याचे टाईप्स लिहिणार. टाईप्स इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, सो 2 टाईप्स आहेत. ठीक आहे, सो आणि त्याचं MCQ सुद्धा आता हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे. ओके, MCQ सुद्धा त्याला आपल्याला रीड करावं लागणार आहे, कारण क्वेश्चन कसं आहे तो संधिशरीरमध्ये की संधीचे प्रकार किती सांगितले आहे. ठीक आहे, पण आपण किती लिहिणार, आपण 8 लिहितो, बरोबर, कारण तो श्लोकमध्ये आहेत 8 टाईप्स, बरोबर. नाही, पण ते चुकीचे, कारण संधीचे प्रकार जर आपण केले तर त्याचे मेनली 2 टाईप्स होतात. एक स्थिर संधी, जी स्थिर असते, जास्त मूवमेंट होत नाही त्याची. ओके, आणि एक चलसंधी, म्हणजे एक गतीवाली संधी असते. ठीक आहे, सो ते 2 टाईप्स असतात, आणि मग त्या चलसंधीमध्ये हे बाकीचे 8 टाईप्स येतात. ठीक आहे, सो असं कन्फ्यूज नाही व्हायचं पेपरमध्ये, MCQमध्ये बिलकुल कन्फ्यूज नाही व्हायचं. जे पहिले येतं ते आधी लिहा, जागा सोडा, आणि नंतर लास्ट मोमेंटला जे आहे ते फिल करायचं. खडाखोड करायची नाही पेपरमध्ये. ठीक आहे, समजलं. हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्या रचनाशैलीसाठी, आपल्या युनिव्हर्सिटी एक्झामसाठी आहेत. ओके, काही डाऊट असेल तर विचारा, आणि सबस्क्राईब करत चला, आणि नोट्स पाहिजे असेल तर ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करा. थँक्यू.